शनिवार बौद्ध महिला जागृती अभियान यांच्या स्नेहसंमेलनाच्या दुसऱ्या सत्रात सर्वांना नमो बुद्धाय जय भीम. सर्वांना नमो बुद्धाय क्रांतिकारी जय भीम. नमो बुद्धाय जय भीम. कोणी बोलणार राहिला? तर आज बौद्ध महिला जागृती अभियान याचे राज्यस्तरीय 4थ्या संमेलनाचे दुसरे सत्र आता संपन्न होत आहे. दुसरे सत्र आता संपन्न होत आहे. तरी सर्व अध्यक्षांनी आणि पाहुण्यांनी विचार मंचावर आपले स्थान ग्रहण करावे अशी मी त्यांना विनंती करते. तसेच गीतामध्ये सहभाग घेणाऱ्या सर्व सदस्यांना विनंती आहे की त्यांनी स्टेजवर येऊन बसावं. त्यामध्ये आहे सुरेखाताई ढवळे नांदेड, देवशालाताई सोनकांबळे नांदेड, स्नेहलता शिंगणकर नांदेड, जयश्री डोंगरे परभणी, त्रिवेणी उके, रमा कांबळे, शालिनी मुनेश्वर, नंदाताई मोरे, शांता कांबळे, चंद्रकला थोरात, अनिता मनवर, गोदावरी सावते, सुमेधा ब्रह्मराज, कांता कवडे, शशिकला वाघ, सिंधू सोनकांबळे, स्वरा डावरे, शीला डोंगरे यांनी विचार मंचावर विराजमान व्हावे अशी मी त्यांना विनंती करते. आणखी एक पाहिजे. तुम्ही थोड्या तिकडे वा, मी इकडे होते. हां असं घ्या. आता बोला. सर्व मान्यवर स्थानापन्न झाले. यानंतर आपण लगेच सत्राला सुरुवात करत आहोत. अखिल विश्वाला शांतीचा समतेचा करुणेचा मंत्र देणारे महाकारुणिक सम्यक संबुद्ध रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, शिक्षणाचे प्रणेते क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले, तुम्हा आम्हा शिक्षणाची दारं खुली करून देणाऱ्या आद्य शिक्षिका क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्यांच्या या संविधानामुळे आज आम्ही इथे उभे आहोत, त्यांना माता रमाई, माता भीमाई, माता यशोधरा, माता अहिल्या अशा तमाम महापुरुषांना, महामातांना त्रिवार पंचांग प्रणाम करून आजच्या या सत्रास सुरुवात करते. आपलं सर्वप्रथम आद्य कर्तव्य आहे की आपण आपल्या प्रमुख पाहुण्यांचं स्वागत करून आपण आपल्या कार्यक्रमाची सुरुवात करत असतो. तर मी आजच्या या कार्यक्रमाच्या आम्हाला लाभलेल्या अध्यक्षा आहेत माननीय रंजनाताई ताकसांडे, जिल्हाध्यक्षा भारतीय बौद्ध महासभा यवतमाळ, यांचं स्वागत करण्यासाठी मी पाचारण करते. आमच्या ग्रुपचे संचालक आदरणीय ढवळे सर आणि ढवळे मॅडम यांना विनंती करते की मॅडमचं स्वागत करावं. देवशाला ताई मेश्राम यांना मी मंचावर आमंत्रित करते. देवशाला ताई मेश्राम. आदरणीय ढवळे सर आणि ढवळे मॅडम यांना विनंती आहे की त्यांनी आपल्या आजच्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षांचं स्वागत करावं अशी त्यांना विनंती करते. झालं का आता? आम्ही बसून राहिलो इथं ताई. नाही तुम्ही मागं बस, आम्ही बसून राहिलो, आमच्या खुर्च्या आहे. आता दुसरं सत्र सुरू झालं ना, मोमेंटो द्या ना. सुरेखाताई ढवळे, मोमेंटो द्या ना. रंजनाताई ताकसांडे. मोमेंटो बरं द्या. हो हो. ओके. सरांची सूचना आहे की अध्यक्षांचं स्वागत डोंगरे सर आणि डोंगरे मॅडम करतील अशी त्यांना विनंती. शुभांगीताई आणि ढवळे सर आणि डोंगरे दाम्पत्य. रंजनाताई ताकसांडे यांचे स्वागत आदरणीय ढवळे सर, ढवळे मॅडम, शुभांगी लिहितकर ताई आणि डोंगरे सर करतील अशी मी त्यांना विनंती करते. स्वागत. टाळ्या वाजवल्या. मी तिकडे बसू का?
यानंतर आजच्या या दुसऱ्या सत्राला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेल्या मान्य प्रणालीताई गजबे, काऊन गोंधळ करत आहे इथं? प्रणालीताई गजबे नाहीत, प्रियंका गायकवाड आणि प्रीती मिश्रा. हां. यानंतर मान्य डॉक्टर प्रियंका गायकवाड, PN कॉलेज पुसद यांचं स्वागत ढवळे सर करतील अशी त्यांना विनंती करते. मंजुषाताई पाटील यांनी सुद्धा स्टेजवर येऊन मॅडमचं स्वागत करावं अशी त्यांना विनंती करते. मंजुषाताई पाटील. त्यानंतर माननीय प्राध्यापक प्रीती मेश्राम नागपूर यांचे स्वागत. यानंतर माननीय प्राध्यापक प्रीती मेश्राम नागपूर यांचे स्वागत आदरणीय ढवळे सर आणि सुरेखाताई करतील अशी मी त्यांना विनंती करते. ढवळे सर आणि सुरेखाताई. प्रीती मेश्राम यांचं स्वागत. सुरेखाताई कुठे? सुरेखाताई. सुनंदाताई भवरे यांनी सुद्धा स्टेजवर येऊन मॅडमचं स्वागत करावं अशी त्यांना विनंती करते. संघमित्रता इंगोले यांनी स्टेज विचार मंचावर यावं अशी मी त्यांना विनंती करते. संघमित्रता इंगोले. कुठे गेल्या त्या? त्यांनाच माननीय प्रीती मेश्राम यांचे स्वागत ढवळे सर आणि सुरेखा ढवळेताई करतील, तसेच सुनंदाताई करतील अशी मी त्यांना विनंती करते. आज इथल्या थोरवीला चंदनाचा गंध आला. आज इथल्या थोरवीला चंदनाचा गंध आला. कौतुकाचा हा किनारा पावल आणि धन्य झाला.
कौतुकाचा हा किनारा पावल आणि धन्य झाला. आपल्या पदस्पर्शाने ही भूमी पवित्र करणारे आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय सर्व मान्यवरांचे मी पुनश्च स्वागत करते. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. घ्या आता. समोरचं. आता काय झालं, यांचं स्वागत झालं ना. आता तारून. आता स्वागत किती. अशा तऱ्हेने आपल्या प्रमुख पाहुण्यांचं आणि अध्यक्षांचं स्वागत इथे संपन्न झालेलं आहे. आता आपण लगेचच आपल्या या दुसऱ्या सत्राला म्हणजे भीमबुद्ध गीताच्या कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत. तर तत्पूर्वी आपण एक वंदन गीत घेणार आहोत. तर उमरखेड येथील बौद्ध महिला जागृती ग्रुपच्या सर्व सदस्यांना विनंती करते की त्यांनी विचार मंचावर येऊन आपलं समूहगीत स्वागत वंदन गीत सादर करावं. असं चांगलं वाटते ना. नाही नाही होत. वंदन गीताकरिता उमेरखेड येथील महिलांना मी आमंत्रित करते. त्यांनी विचार मंचावर यावं अशी मी त्यांना विनंती करते. पाहुण्यांना वंदन करणे हीच तर आपली रीत. पाहुण्यांना वंदन करणे हीच तर आपली रीत. तालासुरांनी शब्द सजतात तेव्हा साकारते वंदन गीत. तेव्हा साकारते वंदन गीत. तेव्हा उमरखेड येथील बौद्ध महिला जागृती अभियानच्या सर्व सक्रिय सदस्या सामूहिक वंदन गीत घेऊन येत आहे. सर्वांना नमो बुद्धाय, जय भीम. सर्व आदर्शांना त्रिवार अभिवादन करते आणि मंचावर उपस्थित सर्व मान्यवरांना सप्रेम मानाचा जय भीम करते. उपासक उपासिका बाल बालिका यांना सुद्धा मानाचा सप्रेम जय भीम करते आणि आमच्या वंदन गीताला सुरुवात करते. माझ्या बाबीमाला आणि गौतमाला, माझ्या बाबीमाला आणि गौतमाला, पहिले माझे वंदन महामानवाला, पहिले माझे वंदन महामानवाला.
गौतमाने दिदला जगाला उपदेश गौतमाने दिदला जगाला पहिले माझे वंदन महामानवाला पहिले माझे वंदन महामानवाला कोटीची आई बनला खरा भीमराव मेघानंदाच्या मुखी सदा त्याचे नाव मेघानंदाच्या मुखी सदा त्याचे नाव आपल्यासाठी लाविले प्राणपणाला आपल्यासाठी लाविले प्राणपणाला पहिले माझे वंदन महामानवाला पहिले माझे वंदन महामानवाला माझ्या बाबिनाला आणि गौतमाला माझ्या बाबीमाला आणि गौतमाला पहिले माझे वंदन महामानवाला पहिले माझे वंदन महामानवाला पहिले माझे वंदन महामानवाला जय भीम जय भीम धन्यवाद सर्वांचे. खूप सुंदर असं वंदनगीत सादर केलेलं आहे. सर्वांचे अभिनंदन. आदर्शांना वंदन करणं ह्या आदर्शांना आपण कुठल्याही कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी आपण आपल्या आदर्शांना वंदन करत असतो. म्हणून आपण हे वंदनगीत सादर केलेलं आहे. अतिशय उत्कृष्ट असं वंदनगीत त्यांनी सादर केलेलं आहे. यानंतर ग्रुपच्या संचालिका आदरणीय सुरेखाताई ढवळे यांनी सुद्धा विचारमंचावर येऊन बसतील अशी त्यांना विनंती करते. आणि एक श्रामणेरीचं स्वागत राहिलेलं आहे. तर मी शारदाताई नागदिवे श्रामणेरी यांचं स्वागत प्रीतीताई मेश्राम आणि प्रियंकाताई गायकवाड ह्या करतील अशी त्यांना विनंती करते. गीतामध्ये असणाऱ्या सर्व सदस्यांना विनंती आहे की त्यांनी विचारमंचावर येऊन बसावं. काय आणि आता कमलताई मानकर आहे ना, हां. कमलताई मानकरला आज यानंतर बुद्ध भीम गीताचा आढावा घेण्यासाठी मान्य कमलताई मानकर यांना विनंती करते की त्यांनी थोडक्यामध्ये आढावा द्यावा. जय भीम सर्वांना. जय भीम. नमो बुद्धाय. सर्व आदर्शांना पंचांग प्रणाम करते आणि मला गीताचा आढावा घेण्याची संधी दिली आहे
ते मी सांगण्याचा प्रयत्न करते. सर्वात मी कमल आनंदराव मानकर, राहणार बेल्लोरा, तालुका जिल्हा यवतमाळ. सर्व आदर्शांना कोटी कोटी वंदन करते. तसेच विचार मंचावरील हजर झालेले सर्व अतिथीगण यांना मी सप्रेम जय भीम करते. आणि बाहेरून म्हणजेच महाराष्ट्रातून दुरून दुरून आलेले सर्व श्रोतेगण, सक्रिय सदस्य जे कार्यभार करत आहे, या सर्वांना मी सन्मानपूर्वक जय भीम करते आणि सर्वांचे स्वागत करते. तसेच संचालिका सुरेखा मुकुंद ढवळे सर आणि सर्व सांथोर मंडळी यांना मी सप्रेम जय भीम करते आणि 2 शब्द बोलण्याची सुरुवात करते. माझा विषय आहे गीताचा आढावा, बुद्ध भीम गीतांचा आढावा. बौद्ध महिला जागृती अभियान ग्रुपचा उद्देश महिलांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा, प्रत्येक महिलांमध्ये धम्माची गोडी निर्माण व्हावी, शिवशाहू फुले आंबेडकरी चळवळीतील प्रत्येक महिलांनी स्वतःला झोकून द्यावे, धम्माचा